नमस्कार मित्रांनो, मी चित्रकार स्वप्नील पाटील. तर आर्टिस्ट स्वप्नील पाटील या यूट्यूब चॅनलवरती आणि इन्स्टा आय डीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मी मागच्या काही दिवसापूर्वी बेंगलोरला गेलो होतो. तर बेंगलोरला जाण्याचं कारण होतं एक आर्ट एक्झिबिशन. तर त्यासाठी मी गेलो होतो. तर आमचे मित्रमंडळी चित्रकार सर्व इचलकरंजीत आहेत. त्यांच्याबरोबर मी हा प्रवास केला. तर सुरुवातीला आम्ही इचलकरंजीतून बाहेर पडलो. एका ठिकाणी मस्त इडलीचं ठिकाण आहे, तिथं छान नाश्ता केला आणि त्यानंतर गाडीतून भडंग खात, गप्पा मारत, चर्चा करत, गाणी ऐकत असा आम्ही प्रवास सुरू केला. येता जाता रस्त्याला दिसणारे काही ठिकाणं, लोकेशन्स मी कॅमेऱ्यात कैद करत होतो, मोबाईलवरती शूट करत होतो. एका ठिकाणी आम्ही पोचलो, जेवण केलं दुपारचं आणि परत आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. कर्नाटकमधले वैशिष्ट्यपूर्ण दगड, डोंगर हे मी येता जाता रस्त्याला जे दिसत होते प्रवासातून, तर ते पाहत होतो आणि ते शूटिंगही करत होतो. एका ठिकाणी पोचलो, सायंकाळचा चहा झाला आमचा आणि सूर्याचं मावळतेचं दर्शन घेऊन आम्ही पुढे प्रवासाला निघालो. तर बेंगलोरमध्ये पोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलवरून फ्रेश झालो आणि निघालो. तर प्रदर्शन लगेच सकाळी 6 ते 7च्या दरम्यान सुरू होतं. तर म्हणजे पेंटिंग डिस्प्ले करायला. तर आम्ही जागेवरती गेलो. मित्रांचे पेंटिंग सगळे उतरले गाडीतून. देशभरातून आलेल्या बऱ्याच चित्रकार मंडळींची, विद्यार्थ्यांची चित्र पेंटिंग डिस्प्ले करण्याची गडबड सकाळी सुरुवात होती. तर हे चित्र प्रदर्शन वर्षातून एकदा जानेवारीमध्ये होतं. मी बऱ्याच वर्षानंतर म्हणजे एक 10 ते 15 वर्षानंतर मी परत हे एक्झिबिशन अटेंड केलं. तर ह्या प्रदर्शनला देशभरातून वेगवेगळ्या ठिकाणावरून बरेच चित्रकार, चित्ररसिक आणि चित्र घेणारे, असे संग्रहित करणारे लोक, रसिक मंडळी बरेच येत असतात. तर हे एक दिवसाचा शो कर्नाटक चित्रकला परिषद आयोजित करत असते. तिथलं गव्हर्नमेंट आयोजित करत असतं आणि आर्ट कॉलेजमध्ये परिसरात, आर्ट कॉलेजच्या परिसरामध्ये रोडला हा बेंगलोरमध्ये हा शो होतो. हा बऱ्याच लोकांना देशभरात माहिती आहे. तर ह्या शोला मी बऱ्याच वर्षानंतर गेलो, त्यामुळे मलाही खूप एन्जॉयमेंट आणि वेगवेगळ्या गोष्टी अनुभवता आल्या. दिवसभराचा हा सगळा प्रवास मी शो पाहिला आणि संध्याकाळी इतकी गर्दी आम्हाला असणारे असे वेगवेगळे रोडपासून वॉलवरती डिस्प्ले केलेली पेंटिंग पाहण्यात दिवस गेला आणि खूप छान मजा आली. आणि हा एक कला प्रवासातला एक महत्त्वाचा दिवस असा मला वाटला, कारण खूप वर्षानंतर गेल्यानंतर वेगवेगळे अनुभव तिथे येत होते. अशा तऱ्हेने हा दिवस गेला आणि संध्याकाळी 8-9 नंतर मुलांनी, आर्टिस्टनी सगळ्या स्टॉल आपले रिकामे केलेत आणि आम्ही नेहमीप्रमाणे परत आवरून गाडीचा प्रवास रिटर्नचा सुरुवात झाली. येताना एका ठिकाणी आम्ही थांबून हॉटेलवरती सकाळी फ्रेश झालो, नाश्ता केला आणि फोटोशूट करून परतीच्या प्रवासाला लागलो. तर मित्रांनो, मी इचलकरंजीच्या चित्रकार मंडळींबरोबर मी हे 2 दिवस घालवलेले खूप आनंदाचे गेले. तर हा ब्लॉग तुम्हाला पाहून कसा वाटला नक्कीच कमेंट्सद्वारे कळवा आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.